हॅलो एव्हरीवन. लॉंग विकेंड 3 दिवस सुट्टी आहे मार्केटला. 25 तारखेला होळीमुळे मार्केट बंद आहे. सो आता डायरेक्ट 26 तारखेला मार्केट ओपन होणार आहे. आणि चला डिस्कस करूया निफ्टी बँक निफ्टीसाठी कोणते इम्पॉर्टंट लेवल राहू शकतात. सो निफ्टीने 22,000च्या वरती जाऊन क्लोजिंग दिलंय. एक 22,000चा इम्पॉर्टंट सपोर्ट झोन आहे. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की 22,000 जर का ब्रेक होतोय तर तो अपट्रेंडमध्ये कन्वर्ट होऊ शकतो. सो 22,000च्या वरती क्लोजिंग दिलंय. अजून एक सपोर्ट बांधलाय. 22,000चा सपोर्ट क्रिएट झालाय. जोपर्यंत त्याच्यावरती आहे तोपर्यंत ट्रेंड बुलिश राहू शकतो. पण तो ब्रेक करतोय तर खाली येण्याची शक्यता आहे. सो 22,000 एक सपोर्ट झोन आहे. आणि आज जिथून रिजेक्शन घेतलंय 21,160 हे एक रेजिस्टन्सचं काम करू शकतो. सो 21,160 एक इम्पॉर्टंट झोन आहे. जर का तो ब्रेक करतोय ट्युजडेला तर तिथून अपमूव्ह अजून देऊ शकतो. बँक निफ्टीमध्ये जसं सांगितलं होतं एक्झॅक्टली त्या रेंजनी काम केलंय. 46,700 एक सपोर्ट होता, तिथून सपोर्ट घेतला. आणि 47,000 एक रेजिस्टन्स होता, तर बरोबर 47,000ला रिजेक्ट केलंय. तर प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की 47,000 एक रेजिस्टन्सचं काम करू शकतो. सो तो रेजिस्टन्स जर का ब्रेक करतोय 47,000चा, त्याच्यात पण एक अपमूव्ह बघायला भेटू शकतं. तर मित्रांनो, लेवल्स मार्क करून घ्या आणि वीकेंडचं बेनिफिट घ्या. स्टॉकवरती अनालिसिस करा. न्यू इंडेक्सेस आहे, बरेचसे इंडेक्स आहेत, त्याच्यावरती अनालिसिस करा. तुम्हाला काहीतरी नवीन त्याच्यात स्टॉक वगैरे भेटतील किंवा इंडेक्सेसमध्ये बाईंग करायची ऑपॉर्च्युनिटी सुद्धा भेटेल.